इतकी झणझणीत आणि चविष्ट मिसळ एकदा खाल्ली की अजिबात विसरता येणार नाही. तर ही मिसळ घरच्या घरी आणि एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची ते आपण बघूयात. रेसिपी एकदम सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी एका कढईमध्ये पाणी गरम करत ठेवायचंय. आता या पाण्याचं प्रमाण किती, जेवढी आपली मोड आलेली मटकी असेल त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचंय. हे बघा, मटकीला अगदी व्यवस्थित मोड आले आहेत. असेच मोड आणायचे. पाणी आता हलकं गरम व्हायला सुरुवात झाली आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये मटकी घालायची. तुम्हाला जर कढईत करायचं नसेल तर कुकरमध्ये किंवा एका भांड्यातही करू शकतो. कुकरमध्ये कसं 2 शिट्यांमध्ये होऊन जाते. मटकी शिजायला फारसा वेळ लागत नाही. आता यामध्ये घालूया अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद. हळद घातल्यामुळे मटकीला रंग छान येतो. आता हे सगळं एकदा मिक्स करून घेऊया आणि मिक्स झालं की यावर झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. छान उकळी काढून घ्यायची या पाण्याची. पाच ते 7 मिनिटं झालेली आहेत. आता चेक करूया. छान उकळी फुटले आणि आपली मोडाची मटकी सुद्धा व्यवस्थित शिजली. जास्त ओव्हरकुक करायचं नाहीये. हे थंड करायचं आणि मटकी आणि स्टॉक हे वेगवेगळं करून घ्यायचं. तोवर मसाला करून घेऊयात. मसाल्यासाठी मी ते घेतले 3 ते 4 काळी मिरी, 1 चमचा जिरा, 4 ते 5 लवंग, 1 मसाला वेलची, 1 चमचा खसखस आणि 1 चमचा पांढरे तीळ. आता हे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये पॅन गरम करायचा. खसखस आणि पांढरे तीळ सोडून बाकी सगळे मसाले भाजून घ्यायचेत. मसाले जास्त जाळायचे नाही, ते हलके रोस्ट करून घ्यायचेत फक्त. हे मसाले भाजायला फारसा वेळ लागत नाही. 1-2 मिनिटात हे पटकन भाजले जातात. हे मसाले भाजून झालेत बघा. गॅस बंद करायचा आहे आणि गरम तव्यावरतीच आता खसखस आणि तीळ भाजून घ्यायचे. म्हणजे खसखस आणि तीळ आपले जळणारे नाही, व्यवस्थित भाजले जातील. तिळाचा तडतडण्याचा आवाज कमी होईपर्यंत आपल्याला तव्यात हे परतवून घ्यायचे आणि बाजूला काढून घ्यायचंय. हे आता मसाले बघा भाजून झालेत आपले, बाजूला काढून घ्यायचेत. आता त्याच पॅन मध्ये सुकं खोबरं घेतले. सुक्या नारळाची जी अर्धी वाटी असते तेवढी वाटी मी असे बारीक चिरून घेतले. तेल वगैरे घालायची गरज नाही. असंच आपल्याला ड्राय रोस्टच भाजून घ्यायचंय. अगदी जाळायचं नाही. स्लाइटली गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेऊन ते बाजूला काढून घेतले मी. आता 1 चमचा तेल घेतलंय आणि आता आपल्याला कांदा भाजायचा आहे. 1 मोठ्या साईजचा कांदा मी असा उभा चिरून घेतलाय. तो हलका सोनेरी रंगावर आता भाजून घ्यायचा आहे. कांदा बघा आता व्यवस्थित आपला भाजून होत आला. एवढाच भाजायचा, जास्त करपवायचा नाहीये. हा मी आता बाजूला काढून घेतलाय. आता मिसळसाठी जी सुकी मटकी असते ती करून घेऊयात. मटकी बघा अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. अशी बोटाने इझिली चिरडली जाते. अशीच शिजवायची आहे, ओव्हरकुक नाही करायचे. आता कांदा मी बाजूला काढून घेतले. त्याच पॅन मध्ये आता सुकी मटकी करून घ्यायची. 1-2 चमचे तेल घ्यायचे पॅन मध्ये. तेल गरम झालं की त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा मोहरी. मोहरी चांगली फुलायची, तडतडायला लागली की त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा जिरे. जिरे पण चांगले फुलले, चांगले तडतडले की त्यामध्ये घालायचं फ्रेश कढीपत्ता. हे जरासं परतवून घ्यायचं आणि आता यामध्ये घालायची शिजवलेली मटकी. हे जरा आता सगळं मिक्स करूया. पॅन मध्ये जरा परतवून घेऊया मटकी. मटकी आपली शिजलेली आहे त्यामुळे जास्त शिजवायची गरज पडत नाही.
यामध्ये अगदी घालूया आता चवीप्रमाणे मीठ. आपण मटकी सुरुवातीला उकळवताना त्यातही मीठ घातलं होतं, त्यामुळे आता मीठ घालताना थोडा विचार करूनच मीठ घालायचं, म्हणजे जास्त खारट होणार नाही या विचाराने. मिसळची आपली सुकी मटकी आहे ती ऑलमोस्ट रेडी आहे. फक्त आता झाकून ठेवून 2 मिनिटं वाफ काढूया आपण. 2 मिनिटांनंतर चेक करूया. मटकी तयार आहे. आता ही बाजूला काढूया. आता आपण जो मटकीचा स्टॉक आहे कट तो करून घेऊयात. आता या प्लेटमध्ये सुरुवातीला जे काही आपण मसाले भाजून घेतले ते आहे. त्यामध्ये मी 2 चमचा धने पावडर टाकले, कोथिंबीरीची पानं आणि कोथिंबीरीची देठं घेतलीत. जर अख्खे धने असतील तर ते सुरुवातीलाच आपण जेव्हा जिरे भाजतो तेव्हाच भाजून घ्यायचे. माझ्याकडे धना पावडर आहे त्यामुळे मी नंतर घालते. आता या मसाल्याची चांगली पेस्ट करून घ्यायची. मसाला आता रेडी आहे. आता कट करून घेऊयात. कट करायचं म्हटलं की त्याच्यावरती तर्रीसाठी तेल वापरायला लागतं. इथे 4 टेबलस्पून मी तेल वापरलं आहे. तुम्हाला जर हे तेल जास्त वाटत असेल तर त्याचं प्रमाण तुम्ही कमीही करू शकता. तेल थोडं कढईवर मी पसरवून घेतले, हलकं गरम करून घ्यायचंय. तेल गरम झालं की त्यामध्ये घालायचा अर्धा बारीक चिरलेला कांदा आणि अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो. हे सगळं कांदा आणि टोमॅटो सुरुवातीला छान तेलात परतवून घ्यायचं. आता इथे तेल जास्त आहे त्यामुळे ते इझिली परतवलं जाते. टोमॅटो व्यवस्थित मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचंय. आता यामध्ये घालूया आपण जो मसाला बारीक करून घेतलाय तो. हा मसाला सुद्धा या तेलात चांगला परतवून घ्यायचा. हा मसाला 2 ते 3 मिनिटं चांगला तेलात परतवून घ्यायचा आहे. आणि आता यामध्ये घालायचंय चवीप्रमाणे मीठ. आता सुद्धा मीठ घालताना आपण विचार करूनच घालायचं, कारण की सुरुवातीला त्या स्टॉक मध्ये सुद्धा आपण मीठ घातलं होतं. त्यानंतर इथे घालायचं लाल तिखट. जेवढी तिखट आपल्याला मिसळ हवी असेल आपल्या चवीप्रमाणे लाल तिखट वापरायचं. इथे मी 2 चमचे वापरते. हे सगळं छान मिक्स करायचंय, सगळं एकजीव करायचंय. आता हा मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे. आता हे परतवतानाच बघा हळूहळू आता तेल सुटले. आता या मसाल्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी, मसाला जळू नये यासाठी मी 1 चमचा पाणी घालते. हे पाणी म्हणजे तेच मटकीचा स्टॉक आहे तेच, वेगळं पाणी मी इथे वापरत नाहीये. आता हे पाणी या मसाल्यासोबत सगळं मिक्स करायचंय, छान एकजीव करायचंय. आणि हा जो मसाला आहे तो झाकून चांगला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे. 2 मिनिटात हा व्यवस्थित मसाला शिजतो आणि तेलही याला व्यवस्थित सुटतं. याला आता झाकून ठेवूया. आता 2-3 मिनिटं झालेली आहे. चेक करूयात. बघा अगदी व्यवस्थित तेल सुटले या मसाल्याला. हा मसाला आता आपला कट करण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. आता यामध्ये घालूया मटकीचा स्टॉक. हळूहळू करून सगळीकडे पसरवून असं पाणी जे मटकीचं आहे ते यामध्ये घालायचं. आता हे सगळं मिक्स करायचंय, सगळं एकजीव करायचंय आणि चांगली दणकून उकळी काढायची. आता यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर.
बघू शकता रंगही याला व्यवस्थित आलेला आहे। आता याला चांगली उकळी काढायची आहे। जसं जसं हा कट उकळेल ना त्याला व्यवस्थित वरती तेलाची तरी येईल आणि आपला कट एकदम व्यवस्थित तयार होईल। बघू शकता व्यवस्थित त्याला तेलाचा कट आलेला आहे। अशा प्रकारे आपला मिसळचा कट तयार आहे। आता याला सर्व करूया आपण। सगळ्यात आधी प्लेटमध्ये घालायची तळाला सुकी मटकी, त्यानंतर या मटकीवर घालायचा आहे फरसाण आणि सगळ्यात शेवटी हा आपला मिसळचा केलेला कट। त्यावर घालायचा आहे थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर। आता कोल्हापूर म्हटलं की मिसळ सोबत पाव देतच नाही, आमच्या इकडे ब्रेडच मिळतो। आणि हा एक्स्ट्रा वाटीमध्ये कट। तर अशा प्रकारे एकदम झणझणीत कोल्हापुरी स्टाईलची मिसळ तयार आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा, एकदम सोपी पद्धत आहे। आणि रेसिपी कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।